नई मुंबई के कोपर खैरने पुलिस स्टेशन हद क्षेत्र में बोनखोड़े और खैरने गांव में पुलिस ने बीती रात बड़े पैमाने पर कॉम्बिंग ऑपरेशन चलाया। इस ऑपरेशन में 19 पुलिस अधिकारी और 75 पुलिस कर्मचारी शामिल रहे। इस कार्रवाई में मोटर वाहन अधिनियम NDPCS एक्ट जैसी विभिन्न धाराओं के अंतर्गत कार्रवाई की गई। वरिष्ठ पुलिस निरीक्षक औदुंबर पाटिल के मार्गदर्शन में यह ऑपरेशन शांतता और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से किया गया। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि यदि किसी को अपने आसपास कोई संदिग्ध या आपराधिक गतिविधि नजर आए तो तुरंत पुलिस को सूचित करें। हो गया। जय हिंद। आज कोपरखैरणे पोलीस हद्दीमध्ये आदरणीय पोलीस आयुक्त श्री भारंबे सर, सहपोलीस आयुक्त ऐनपुरे साहेब, पोलीस उपायुक्त धाने सर यांच्या आदेशान्वये आज कोपरखैरणे पोलीस हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या विभागाचे ACP श्री बुधवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज 19 अधिकारी व 75 अंमलदार असा हा स्टाफ घेऊन आम्ही कोपरखैरणे पोलीस हद्दीमध्ये आज NDPS कन्झम्पशनच्या 5 केसेस, NDPS पोजेशनच्या 2 केसेस, ओपन बारच्या 7 केसेस, वाहतूक अडथळा करणाऱ्या 8 केसेस, जे रस्त्यावर खाद्य विकणाऱ्या गॅस सिलेंडर घेऊन त्याची 1 केसेस, दारूबंदीच्या 2 केसेस, हत्यार बाळगला आर्म ॲक्ट खाली 1 केस करण्यात आली आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी कोटपायाच्या खाली आपण 20 केसेस केले आहेत। तसेच आमची नाकाबंदी ऑपरेशन चालू असून त्यामध्ये आत्तापर्यंत 50 वाहनाविरुद्ध आपण कारवाई केली आहे। ह्या मोठ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्ही 28 समन्स, 5 बेलेबल वॉरंट, 1 नॉन बेलेबल वॉरंट अशी बजावणी केली आहे। आम्हाला पाहिजे असलेले 4 आरोपी आम्ही तपासले असता ते त्यांच्या राहत्या पत्त्यावर मिळून नाही आले। रेकॉर्डवरचे जे गुंडा रजिस्टरमध्ये गुंडा आरोपी असतात त्यांना चेक केला असता ते 4 त्यांच्या घरी मिळून आले। हे रेकॉर्डची हिस्ट्री चित्र असतात, 11 चेक केले त्यातले 4 मिळून आले। तसेच कोपरखैरणे हद्दीतील बार आस्थापना चेक केले असता 2 बारवर 294 प्रमाणे कारवाई केली आहे। ह्या मोहिमेमध्ये 2 महत्त्वाचे विषय होते। एक, NDPSच्या ॲक्टच्या अनुषंगाने गुन्हे रजिस्टर करणे, नोंद करणे, आणि दुसरा होता बांगलादेशी विरुद्ध एक मोहीम राबवणे। ह्या मोहिमेमध्ये आमचे API कुंभार साहेब, API म्हाला साहेब यांनी 15 बांगलादेशीच्या अनुषंगाने व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावर कागदपत्र आणि त्यांचे आधार कार्ड वगैरे चौकशी चालू आहे। सदर ऑपरेशन आमचे संध्याकाळी 7 वाजता चालू झाले आणि ते ह्या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करणे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत। NDPSमध्ये आम्हाला आज 2 ठिकाणी आम्हाला साधारण एक अर्धा किलोच्या दरम्यान आम्हाला गांजा मिळालेला आहे। त्याची मार्केट व्हॅल्यू साधारण 40 ते 50 हजार त्याची मार्केट व्हॅल्यू आहे। त्यामध्ये आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। सदर आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की गांजा पिणारे किंवा गांजा विक्री करणारे कोणी व्यक्ती आपल्याला दिसले तर आपण 8828112112 वर कॉल करावा। आपलं नाम गोपनीय ठेवण्यात येईल, परंतु तिथे सक्षमपणे कारवाई करण्यात येईल। आपल्याला आपला विभाग, आपले कोपरखैरणे हे नक्कीच ड्रगमुक्त करण्यात येईल हे आम्ही आपल्याला आश्वासित करू इच्छितो। धन्यवाद।